मी अर्जुन कांबळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आवाज मनाचा वेद परिसराचा मध्ये. अक्कोळ तालुका निपाणी येथे रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गणेश उत्सवानिमित्त अक्कोळ तालुका निपाणी येथे ओम मित्र मंडळाच्या वतीने श्री पंत मंदिर अक्कोळ येथे भव्य रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले. गावातील युवक व महिलांनी प्रदर्शनात उत्साहाने सहभाग घेतला. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री, अनिकेत कुलकर्णी व रामनारायण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विविध विषयांवर देखण्या रांगोळ्या साकारण्यात आल्या. यामध्ये भारतरत्न लता मंगेशकर, निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार कैलासवासी काकासाहेब पाटील, संत बाळूमामा, ऑपरेशन सिंधूरमधील स्त्री नेतृत्व आणि सैन्य सामर्थ्य यांचे प्रतिबिंब म्हणून सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग अशा अनेक थोर व्यक्ती आणि घटनांचे दर्शन या रांगोळीतून साकारण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण ठरली ती कैलासवासी काकासाहेब पाटील यांची रांगोळी. ही रांगोळी अक्कोळ गावचे सुप्रसिद्ध कला शिक्षक श्री सुनील पुंडे सर यांनी साकारली. अत्यंत बारकाईने आणि भावनिक स्पर्शाने साकारलेल्या या रांगोळीने उपस्थितांचे मन जिंकले. विशेष म्हणजे रांगोळी पाहून कैलासवासी काकासाहेब पाटील यांच्या कन्या सुप्रिया पाटील या खूपच भावुक झाल्या. वडिलांची आठवण आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देणारी ही कलाकृती अनेकांना अंतर्मुख करणारी ठरली. या प्रसंगी सुप्रिया पाटील व निपाणी ग्रामीणचे PSI शिवराज नाईकवाडी यांनी कला शिक्षक सुनील पुंडे यांचा शाल व विशेष भेट देऊन गौरव केला. निपाणी येथील स्वराज रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांनी सन्मानपत्र देऊन सुनील पुंडे यांचा सत्कार केला. या प्रदर्शनामध्ये 12 जणांनी रांगोळ्या रेखाटल्या. त्यामध्ये दीक्षा केसरकर, स्वरांजली खुरपे, राजेंद्र पाटील, श्रेणिक वनशेटे, मानसी सदावर्ते, संजय साखळकर, आसिफ बेग, प्रसाद खोडे, विठ्ठल वंटे, नेहा वारके आणि स्वरूप साखळकर. या रांगोळी प्रदर्शनाविषयी बोलत असताना मंडळाचे अध्यक्ष श्री रणजित सदावर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी रणजित सदावर्ते, ओम मित्र मंडळ अक्कोळ या मंडळाचा संस्थापक अध्यक्ष. 2008 साली माझ्या भागातील, माझ्या गल्लीतील लहान सहकार्यांना घेऊन मी ओम मित्र मंडळ या गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली. 2008 पासून आजपर्यंत आमचे मंडळ गावामध्ये विविध उपक्रम राबवत आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करत अग्रेसर आहे. माझ्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे 2014 पासून आज तागायत 2025 पर्यंत आम्ही पंत मंदिर येथे दरवर्षी भव्य अशा रांगोळी प्रदर्शन भरवतो. त्या रांगोळी प्रदर्शनामध्ये आमच्या गावातील कलाकार सुनील पुंडे सर, संजय साखळकर सर, श्रेणिक वनशेट्टी, राजेंद्र पाटील सर, आसिफ बेग, प्रकाश कदम सर, प्रवीण कोळी सर आणि इतर महिला सर्वजण मिळून एकाच अशा सुंदर आणि देखण्या रांगोळ्या तिथे काढतात. आणि त्या रांगोळ्या पाहण्यासाठी अक्कोळ व अक्कोळ परिसरातील या पंचक्रोशीतील सर्व महिला पुरुष तिथं पाहायला येऊन या रांगोळीचा आनंद घेतात आणि आमच्या कलाकारांची वाहवा करतात. हे रांगोळी प्रदर्शन भरवत असताना सर्वप्रथम मला एका व्यक्तीचं आभार मानावं असं वाटतं. ते म्हणजे आमच्या गावचे डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री. मला रांगोळी स्पर्धा भरवण्यासाठी एक मोठ्या जागेची गरज होती आणि ती जागा पंत मंदिराच्या स्वरूपात डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री यांनी उपलब्ध करून दिली. मी त्यांचे आभार मानतो. तसेच तिथे बाजूला
बापू कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी म्हणून राहतात. ते देखील या रांगोळी काढण्याच्या कालावधीमध्ये लक्षपूर्वक तिथं जरा देखरेख करून रांगोळी खराब होणार नाही याची दक्षता घेत असतात. त्यांचं मंडप डेकोरेशन व्यवसाय असल्यामुळं माझ्या मंडळाला लागणारं मंडपाचं साहित्य देखील आज तागायत तिने आम्हाला पुरवत आलेलं आहे. त्यामुळे बापू कुलकर्णी यांचे देखील मी आभार मानतो. यावर्षी भरवलेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये सगळ्याच कलाकारांनी एकापेक्षा एक अशा सुंदर रांगोळ्या रेखाटल्या आहेत. त्यातील त्या सुनील पुंडे सर यांनी काढलेली कैलासवासी काकासाहेब पाटील यांची रांगोळी, त्यांची सुकन्या सुप्रिया पाटील या पाहायला आल्या. त्यांना ती आवडली. त्यांनी सुप्रिया पाटील यांनी सुनील पुंडे सर यांचा सत्कार केला. माझ्या प्रदर्शनामध्ये वर्षाला जे जे कलाकार रांगोळी इथे 2-3 दिवस कष्ट घेऊन परिश्रम घेऊन इथे रांगोळी काढतात त्यांना मी एकदम तोडकं असं मानधन देतो. तरी देखील सर्व कलाकार मानधन न बघता आपली कला दाखवण्यासाठी आणि माझ्या मंडळाचा विचार करून सर्व कलाकार माझ्या इथं येऊन वर्षाला रांगोळी रेखाटतात. जर काही कोणाचा सत्कार वगैरे राहिला असेल तर पुढील काळात सर्वच कलाकारांचा आम्ही सत्कार करू अशी ग्वाही देतो. नमस्कार. 2014 पासून सुरू झालेली ही परंपरा आता गावची शान बनली आहे. गणपती उत्सवाच्या निमित्ताने रंगाने सजलेलं हे रांगोळी प्रदर्शन भक्ती, कला आणि ऐक्याचा सुंदर संदेश देत आहे. धन्यवाद.